नमस्कार, आपण पाहताय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीर. पाहूया मुंबईतील काही महत्वाच्या घडामोडी. पाहूया पुढील बातमी आहे राजकीय क्षेत्रातील. राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष रमेश सोपन साबळे यांची घोषणा करण्यात आलेली आहे. आपण पाहता आपल्या स्क्रीनवर रमेश सोपन साबळे यांना महादेव जानकर यांनी पेढेवरून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली. रमेश सोपन साबळे यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष याची घोषणा करण्यात आलेली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी. दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी या मुंबईच्या ऑफिसमध्ये आम्ही मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून श्री रमेश साबळे यांची घोषणा केली. ही नियुक्ती खरं तर जानकर साहेबांनी केली आहे. आज आपल्या बैठकीत हे निर्णय झाला आणि आपण सर्व आले. मी साबळे साहेबाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मुंबई आणि दिल्ली लोकांची ताकद आहे आणि डोळा पण असतो की आपण मुंबई काबीज करू की दिल्ली. आता मुंबई मला वाटतं आम्ही काबीज करू. रमेश साबळे साहेब सर्वांचा मला वाटतं की सहकार्य. पुढे रमेश साबळे यांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी रमेश साबळे. पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष श्री महादेव जानकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मला मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ती जबाबदारी माझ्याकडून पूर्णपणे पार पाडण्याची मी प्रयत्न करेन. गेल्या अनेक वर्षापासून माझ्या कामाचा अनुभव बघता माझ्या साहेबांनी जबाबदारी दिली आहे. पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन आणि पक्षाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्याकडून मी प्रयत्न करणार आहे. माझ्या सर्वांच्या उपस्थितीत मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो की आपण सगळ्यांनी यावेळी आपल्या माध्यमातून जी दखल घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद.